एका शांत रात्री जेव्हा संपूर्ण जग निद्रेच्या अधीन होतं, तेव्हा समीरने असं काही पाहिलं ज्याने माझ्या काळजाचा ठाव घेतला. ही गोष्ट केवळ एका रात्रीच्या थकव्याची नव्हती, तर ती एक होती वर्ष साचलेल्या एकाकीपणाची, न बोलल्या गेलेल्या ऋणानुबंधाची आणि मायेच्या त्या एका स्पर्शाची, ज्याची आस प्रत्येक थकलेल्या मनाला असते. भैया आणि भाभीचं घर दिसायला अगदी साध्या मध्यमवर्गीय घरासारखं होतं, पण त्या भिंती प्रेमाने रसाळलेल्या होत्या. भैया आपल्या सरकारी नोकरीच्या व्यापात आणि फाईलच्या ढिगाऱ्यात इतके व्यस्त असायचे की घरच्या चौकटीपलीकडे काय चालले आहे पाहण्याची त्यांची दृष्टी जणू धूसर झाली होती. त्यांना वाटायचं की वेळेवर पैसे दिले आणि गरजा पूर्ण केल्या की जबाबदारी संपली. पण घराचा खरा कणा होती भाभी. सकाळी सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच भाभीच्या बांगड्यांचा आवाज स्वयंपाकघरात घुमू लागायचा. चहाचा सुगंध, नात्याची बडबड, भैयाचा डबा आणि पाहुण्यांची सरबराई या चक्रात भाभीचे हात कधीच थांबले नाही. तिचं स्वतःचं अस्तित्व, तिचे छंद आणि तिचं सुख जणू त्या मसाल्याच्या डब्यात आणि धुण्याच्या बादलीत कुठेतरी हरवून गेलं होतं. तिने कधी तक्रार केली नाही, पण स्त्रीने सोसायचं असतं हे संस्कार तिच्या मनावर कोरलेले होते. त्या घरात समीर राहायला आला होता. समीर भैयाचा लहान चुलत भाऊ, जो शहरात मोठ्या आशेने शिक्षणासाठी आला होता. समीर स्वभावाने शांत असला तरी त्याचे डोळे खूप बोलके आणि निरीक्षण करणारे होते. त्याला दिसायला की सर्वांना तृप्त करणारी भाभी स्वतः मात्र सर्वात शेवटी आणि उरलेलं सुरलेलं जेवते. तिच्या चेहऱ्यावर ते हसू अनेकदा तिच्या डोळ्यातील थकव्याला लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करायचा. समीर एकदा स्वयंपाकघरात जाऊन म्हणायचा, भाभी, मी काही मदत करू का? निदान ही भांडी तरी घासून देतो. पण भाभी नेहमी एका सात्विक हास्याने त्याला थोपायची. अरे वेड्या, तू पाहुणा आले आहेस आणि तुझा अभ्यास महत्त्वाचा आहे. मला सवय आहे गड्या या सगळ्याची. तुझा अभ्यास कर. पण समीर तिथेच थांबायचा आणि तो भाजी चिरून द्यायचा तर कधी वाळत घातलेले कपडे स्वतःहून काढून घड्या घालून ठेवायचा. त्याच्या छोट्या मदतीने भाभीला क्षणभर का होईना पण हायसं वाटायचं. खरी परीक्षा आली ती दिवाळीच्या सणात. घर पाहुण्यांनी गजबजलेलं होतं. सततचा राबता, फराळाचे पदार्थ, पाहुण्यांचा न संपणाऱ्या मागण्या आणि प्रत्येकाची आवडनिवड जपता भाभीची अक्षरशः त्रेधा तिरपी उडत होती. सलग 2-3 दिवस जेमतेम 4-4 तास झोपली असेल. तिच्या पायांना सूज आली होती आणि पाठ दुखत होती, तरी चेहऱ्यावरचं हसू त्याने ढळू दिलं नव्हतं. चौथ्या दिवशी रात्री जेव्हा सर्व पाहुणे तृप्त होऊन घोरत पडले होते, तेव्हा घर चमचून झालं. समीरला रात्री तहान लागली म्हणून तो पाणी प्यायला बाहेर आला. हॉलमध्ये अंधार होता. फक्त एका कोपऱ्यात लाईट लॅम्प जळत होता. तिथे त्याने पाहिलं की भाभी सोफ्यावर निर्जीवपणे टेकून बसली आहे. तिचे दोन्ही पाय समोरच्या स्टूलवर होते आणि ती कसुनुसू होऊन ते दाबण्याचा प्रयत्न करत होते. तिच्या तोंडून एक आर्त हुदका उमटला. देवा, आज खूपच थकल्यासारखं वाटतंय. समीरने पाहिलं आणि त्याच्या मन भरून आलं. तो दबक्या पावलाने जवळ गेला आणि हळूच विचारलं, भाभी, खूप जास्त दुखतंय का? भाभी दचकली. तिने पटकन पदर सावरला आणि चेहऱ्यावरचे उसने हसू आणत म्हणाली, नाही रे समीर, काही नाही. बस जरा पाय ताणत होते. आता वय झालंय ना, थोडं काम केलं की होतं असं. पण समीरला तिचं हे खोटं हसू आरपार दिसत होतं. तो काही न बोलता आत गेला आणि गरम पाणी, तेल, बाम घेऊन आला. भाभी, शांत बसा. आज मी तुमचे पाय दाबून देतो, समीर ठामपणे म्हणाला. भाभीला सुरुवातीला खूप संकोच वाटला. तिने हात जोडून नकार दिला. अरे नको रे बाळा, तू लहान आहेस, हे बरं दिसत नाही. समीरने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, भाभी, तुम्ही या घरच्या लक्ष्मी आहात. जर आईचे पाय मुलगा दाबू शकतो तर मी तुमचे पाय का नाही दाबू शकत? आज नकार देऊ नका. समीरच्या डोळ्यातील ही खरी काळजी आणि आदर पाहून भाभी निरुत्तर झाली. समीरने जेव्हा आपल्या हातांनी तिच्या थकलेल्या, सुजलेल्या पायांना मायेनेच मसाज करायला सुरुवात केली, तेव्हा भाभीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. ते अश्रू केवळ शारीरिक वेदनेचे नव्हते, तर ते होते इतक्या वर्षाच्या दुर्लक्षितपणाचे आणि आज मिळालेल्या मान्यतेचे. त्या रात्री त्या शांत खोलीत फक्त 2 जीव नव्हते, तर एक खोल संवाद सुरू होता. भाभीने पहिल्यांदाच आपल्या मनातलं दुःख मोकळं केलं. समीर, कधी कधी असं वाटतं की आपण कोणासाठी करतो? कोणाला आपली कदर नाही आहे का? यंत्रासारखं राबायचं आणि रात्री एकटं दुखणं सोसायचं, हेच का बाईचं आयुष्य?
समीरने तिच्याकडे मायेने पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं, भाभी, या घराचा श्वास तुमच्यामुळे आहे. भैया व्यस्त असतात, पाहुणे येतात आणि जातात, पण या भिंतींना घर पण तुमच्या कष्टामुळे मिळतं. कदाचित प्रत्येकजण ते बोलून दाखवत नसेल, पण तुमच्या कष्टांचं मोल ईश्वराला ठाऊक आहे. तुम्ही एकट्या नाही आहात. मी आहे ना तुमची मदत करायला. त्या रात्री समीरने केवळ तिचे पायच दाबले नाहीत, तर तिच्या कोमेजलेल्या मनावर मायेचा पंखावर घालीत होती. पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा भाभी उठली, तेव्हा तिला शरीरानेच नाही तर मनाने खूप हलकं वाटत होतं. ती नेहमीप्रमाणे धावत स्वयंपाकघरात पोहोचण्यापूर्वी समीर तिथे चहा बनवत उभा होता. त्याने तिच्याकडे पाहून एक गोड स्मितहास्य केलं. त्या दिवशी भाभीच्या कामात एक वेगळाच उत्साह होता. तिला कळून चुकलं होतं की तिला मौल्यवान दागिन्याची किंवा शब्दाची गरज नव्हती. तिला गरज होती ती फक्त कोणाच तरी आपल्याला समजून घेण्याची. तात्पर्य, माणसाला आयुष्यात नेहमी मोठ्या भेटवस्तूची किंवा महागड्या वस्तूंची गरज नसते. कधीकधी मी आहे ना म्हणणारा एक शब्द, मायेचा एक स्पर्श आणि कोणीतरी आपली काळजी घेते, ही जाणीव जगातील सर्व दुःख विसरायला पुरेशी आहे. जर कहाणी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला